कोण लागून गेला बस 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 आमचे ते कोणी नेते असले म्हणून काय झालं. तुम्ही कालच बघितलं असेल की ते आपले मिलिंद नार्वेकर म्हणजे 2-4 वेळा हॉर्न वाजवल्यानंतर भास्कररावांनी त्यांचंच ऑपरेशन तुडवा करून टाकलं. पक्ष फुटून काही तास उलटत नाही तोच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात मिलिंद नार्वेकरांच्या गाडीचा हॉर्न वाजल्यामुळं भास्कर जाधवांचा चांगलाच पारा चढला. सतत जोरात हॉर्न वाजत असल्यामुळं चिडलेल्या भास्कर जाधवांनी कोण लागून गेला हा नार्वेकर अशा शब्दात राग व्यक्त केला. काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणावरून ठाकरे गटातच ऑपरेशन तुडवा सुरू असल्याची टीका केली. आता या सगळ्या प्रकरणानंतर भास्कर जाधव यांनी ज्यांच्यावरती टीका केली त्या मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करून भास्कर जाधव यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. तर घडलं असं की मुंबई तकच्या प्रतिनिधी अनुजा धाकरस यांनी घेतलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव पुढे चालत संवाद साधत होते. तेव्हा मिलिंद नार्वेकरांची गाडी मागून आली आणि गर्दी खूप असल्यामुळं नार्वेकरांच्या ड्रायव्हरने जोरदार हॉर्न वाजवला. परिणामी भास्कर जाधव प्रचंड चिडले आणि तिथेच त्यांनी कोण लागून गेला हा नार्वेकर असं म्हणत राग व्यक्त केला. त्या उद्धव साहेबांच्या फोटोचे आमदार खासदार पळवून नेताना तुम्हाला जनाची नाही मनाची लाज वाटत नाही का? धन्यवाद. मिलिंद नार्वेकर आहेत. मला तुमचं एक फक्त सांगा बरं की बंड झालं बंद ते ओरखा. मला वाटतं हे आले नार्वेकर आहेत. कोण आहेत नार्वेकर कोण लागून गेला बस 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 एवढं काय. मला एक सांगा हे बघा पक्ष फुटल्यानंतर नाही पण ही पद्धत बरोबर नाही ना अजिबात नाही. बोला आमचे ते कोणी नेते असले म्हणून काय झालं. आता मिलिंद नार्वेकरांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी भास्कर जाधव हे फ्रस्ट्रेट असल्याचं म्हटलंय. पुढे ते म्हणतात, माननीय मुख्यमंत्री महोदयजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसतोय असं म्हणत नार्वेकरांनी भास्कर जाधवांच्या टीकेचा वचपा काढला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता नेमण्यात यावा यासाठी यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचंच नाव कन्फर्म करण्यात आलं होतं. याचाच उल्लेख करत मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या टीकेमुळं आता ठाकरे गटात नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.